ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारावर सुरू असलेल्या ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो, आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असणाऱ्या भगवंतास, गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। अध्यात्म यात्रेचा हा 16वा टप्पा, 16वा भाग, 16वे प्रवचन पुष्प आहे। आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी, आत्मपरिवर्तनासाठी, स्वपरिवर्तनासाठी ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा करत आहोत। ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने, सद्गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच करत करत एक एक टप्पा पुढे जात आहोत। या अध्यात्म यात्रेचा प्रामाणिक, अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश म्हणजे आपला समर्पण भाव भगवंताच्या प्रती, आपल्या सद्गुरूंच्या प्रती स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य आनंदी, समाधानी, शांत, स्थिर, शुद्ध, प्रसन्न, विवेकी, विनम्र, प्रेमळ आणि करुणामयी व्हावे। त्याचबरोबर आपण शारीरिक दृष्ट्याही निरोगी राहावे। हे करत असताना ह्या अध्यात्म यात्रेचा प्रसाद आणि परिणाम म्हणून आपल्यावरही भगवंताची, सद्गुरूंची पूर्ण कृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता निर्माण व्हावी। हे करत असताना आपण आपल्या सद्गुरूंची, आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत आपल्या सुयोग्य आचरणाने करावी, हाच या अध्यात्म यात्रेचा प्रामाणिक, अतिशुद्ध आणि अतिपवित्र उद्देश आहे। अध्यात्म यात्रेचा हा 16वा भाग, 16वा प्रवचन पुष्प आहे। आपण मागील भागापासून भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे सांख्य योग ह्या नावाच्या अध्यायाचे अध्ययन करत आहोत। मागील भागात आपण सांख्य योगाचा सारांश काय आहे हे समजून घेतले। ह्या भागामध्ये आपण मोह किती वाईट आहे हे समजून घेऊयात आणि मनुष्याने जर त्याची पूर्ण क्षमता ओळखून जीवन व्यतीत केले तर त्याला कोणकोणते परिणामांचा लाभ होऊ शकतो हे आपण ह्या भागात पाहणार आहोत। मागील भागात आपण पाहिले
की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन कसा दयनीय अवस्थेमध्ये गेला, निराश आणि हताश झाला, आणि त्या निराश आणि हताश झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण एक एक उपदेश मार्गदर्शन करत आहेत. त्यापैकी पहिले मार्गदर्शन म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की अर्जुना, जीवनामध्ये मोह अत्यंत वाईट गोष्ट आहे. मोहाचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. अर्जुना, तू ज्या युद्धाला नकार देत आहेस, स्वतःचे मन अस्थिर आणि अस्वस्थ करून घेत आहेस, तुला ज्या कर्तव्य कर्माचा खेद वाटत आहे, अर्जुना, हा खेद तुझ्या मनामध्ये असलेल्या मोहामुळे होत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मोहाला फार सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. माऊली म्हणतात, मोह म्हणजे अनावश्यक स्नेह. ह्या दोनच शब्दामध्ये माऊलींनी खूप छान वर्णन केलेले आहे. मोहाची व्याख्या वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली दोन सुंदर उपमा देतात. माऊली म्हणतात की जसे स्वच्छ पाण्यामध्ये विरघळलेले मीठ कळत नाही, पण पाण्याची चव घेतल्यानंतर ते पाणी खूप खारट झालेले आहे, बेचव झालेले आहे, असे आपल्याला चव घेतल्यानंतर कळते. त्याचप्रमाणे जीवनामध्ये मोह कधी आणि कसा विरघळतो, येतो, आणि जीवन कधी बेचव व्हायला सुरुवात होते हे आपल्याला कळत नाही. माऊलींनी अजून एक सुंदर उपमा दिलेली आहे मोहाबद्दल. माऊली म्हणतात, जसे पावसाळ्यामध्ये आकाशात ढग एकत्र येतात आणि एखाद्या ठिकाणी आता पाऊस पडणारच असतो, पण त्या आकाशामध्ये हवा येते आणि ती हवा त्या ढगांना दूर सारते आणि जिथे पाऊस पडायचा तिथं पडत नाही, आणि ते ढग नाही त्या दिशेलाच जातात. त्याचप्रमाणे जीवन नावाच्या आकाशामध्ये जेव्हा समाधान, यश, शांती नावाचे ढग एकत्र येतात आणि आनंदाचा पाऊस पडणारच असतो, त्या ठिकाणी मोह नावाची हवा येते आणि या आनंदाला, समाधानाला, शांतीला, यशाला नाही त्याच ठिकाणी घेऊन जाते किंवा दूर सारते. अशी सुंदर उपमा देखील ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देतात. मग भगवान श्रीकृष्ण ह्या मोहाचे असणारे दुष्परिणाम काय आहेत हे अर्जुनाला एक एक करून समजून सांगतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मोह अत्यंत वाईट आहे. हा अनावश्यक स्नेह आहे, कारण मोह माणसाच्या मनाला अस्वस्थ आणि अस्थिर करते. मोह मनुष्याच्या चैतन्याला, चित्ताला, चेतनेला हानी पोहोचवते. माऊली देखील म्हणतात की मोह धैर्यवान माणसाचा आत्मविश्वास कमी करते. मोह एकाग्रतेचा अभाव निर्माण करते. मोहामुळे मनुष्य आपल्या कर्तव्यापासून, जबाबदाऱ्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो आणि नाही त्या दिशेलाच भरकटतो की काय, अशी उपमा देखील ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देतात. आपण जेव्हा एका महामार्गावर गाडी चालवत असतो आणि त्या महामार्गावर जर अनेक स्पीड ब्रेकर आले, गती अवरोधक आले, तर आपण चालवत असणाऱ्या गाडीची स्पीड कमी होते. आणि असे अवरोधक जर सारखे सारखे त्या महामार्गावर आले तर ती गाडी कदाचित ज्या स्पीडनी
चालायला पाहिजे ती चालत नाही. जीवन नावाच्या महामार्गावर मोह नावाचे गती अवरोधक जेव्हा येतात तेव्हा जीवनातील शांतता कमी अधिक प्रमाणात होते, भावनाचे असंतुलन निर्माण होते, असे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर प्रकारे वर्णन करतात. मोहामुळे मनुष्याच्या बुद्धीचे अपहरण होते असे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेळा उल्लेख करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्याप्रमाणे मोहाचे दुष्परिणाम, मोह किती वाईट आहे, मोहामुळे मनुष्याचे किती नुकसान होते हे समजावून सांगत आहे आणि आपल्याला कळतपणे नकळतपणे देखील उपदेश करत आहेत की आपणही आपल्या जीवनामध्ये थोडस उतरवून पाहावं की आपल्याला कोणत्या गोष्टींचा, कोणत्या वस्तूंचा, कोणत्या परिस्थितीचा आणि कोणत्या व्यक्तींचा अनावश्यक स्नेह म्हणजे मोह निर्माण होत आहे आणि त्या व्यक्ती, ती वस्तू, त्या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये समाधानाची गती अवरोध करत आहेत का? शांतता, आनंद, समाधान ह्या सगळ्या गोष्टींचा असंतुलन निर्माण करत आहेत का? असे जर असेल तर त्या गोष्टींकडे, त्या वस्तूंकडे, त्या व्यक्तींकडे, त्या परिस्थितींकडे आपल्याला जागरूकतेने आणि जाणीवेने पाहायला शिकले पाहिजे. हा उपदेश, ही सूचना, हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली करत आहेत. मोहाचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या असलेल्या क्षमतेची परत एकदा आठवण करून देतात. कारण मनुष्य हा बरेचदा स्वतःची असलेली क्षमता, ओरिजिनल पोटेन्शियल आणि कर्तृत्व विसरून जाण्याची शक्यता असते. मग अर्जुनासारखा महान शूर पराक्रमी योद्धा असो किंवा आपल्यासारखे सामान्य लोक असो, आपली क्षमता, आपले कर्तृत्व, आपण जीवनामध्ये ज्या उच्च स्तराच्या गोष्टी करू शकतो ते बरेचदा विसरण्याची शक्यता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, संत ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपामध्ये आणि अनेक संतांच्या रूपामध्ये या सृष्टीमध्ये अनेक लोक आले आणि आपल्याला आपल्या क्षमतेची, कर्तृत्वाची, आपण उच्च स्तरावर जीवन जगू शकतो ह्याची आठवण विविध संदेशाद्वारे, विविध ग्रंथांद्वारे, आध्यात्मिक पवित्र ग्रंथांद्वारे देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तू तुझी क्षमता विसरला आहेस का? तुझे कर्तृत्व विसरला आहेस का? अरे, निराश होणं, हताश होणं हा तुझा स्वभाव नाही. तुझ्या मनामध्ये उदात्तपणा आहे, इतरांबद्दल दया आहे, हे मला माहित आहे, कारण तू माझा प्राण आहेस अर्जुना. पण ह्या ठिकाणी युद्धभूमीवर तुला युद्ध करणे म्हणजे तुझे कर्तव्य आहे. धर्माचे रक्षण करणे म्हणजे तुझे कर्तव्य आहे आणि हे न करता तू भलत्याच ठिकाणी वाहत जात आहेस अर्जुना. अर्जुना, हे सर्व तुझ्या मनामध्ये असलेल्या मोहामुळे, आसक्तीमुळे, बंधनामुळे होत आहे अर्जुना. तुला आठवत नाही का अर्जुना, तू एकदा महादेवाचा देखील पराभव केला होतास. अरे, यशासाठी अर्जुन हे नावच पुरेसे आहे अर्जुना. अशा प्रकारची शक्तिहीन आणि निराश मानसिकता सोड अर्जुना. कारण तुझे कर्तृत्व, तुझ्यामध्ये असणारी क्षमता म्हणजे सूर्यासारखी आहे अर्जुना. आणि या जगात कोणत्याही प्रकारचा अंधार सूर्याचे तेज लपवू शकत नाही. त्यामुळे मोह नावाचा अंधार जीवनातून काढून टाक अर्जुना. आणि तुझी असलेली क्षमता म्हणजेच सूर्य,
त्याचे तेज या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर झळकू दे अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन, अशा प्रकारची कळवळीचे उपदेश, सूचना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात. आणि संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ही सुंदर उपमा देतात की थोडीफार आलेली हवा आकाशातील ढगाला कधीही हलवू शकत नाही अर्जुना. त्यामुळे मोह नावाची ही जी हवा आहे ती हवा दूर कर आणि समाधान, यश, शांती, स्थिरता, स्वस्थता, प्रसन्नता नावाचे ढग जे तुझ्या जीवन नावाच्या आकाशामध्ये एकत्र आले ते बरसू दे आणि यशाचा पाऊस पाड अर्जुना. अशा प्रकारची उपमा संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये देतात. भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला आज मोहाचे दुष्परिणाम काय आहेत याचे अध्ययन करण्यास मार्गदर्शन केले. पुढील भागामध्ये आपण मनुष्य जीवनामध्ये अपराध भाव निर्माण केल्यानंतर कशा प्रकारे दयनीय अवस्थेमध्ये जातो, त्याचे मन कशा प्रकारे अस्थिर होते आणि अपराध भाव मनातून कसा काढावा, अनावश्यक करुणा मनातून कशा प्रकारे काढावी, भावनांचा योग्य तो समतोल संतुलन कसे राखावे, योग्य विचार, सुयोग्य विचार, सद्विचार सदाचार जीवनामध्ये आणून यशाची परिसीमा कशी गाठावी, जीवन आनंद, समाधान, शांतीच्या उच्च स्तरावर कसे व्यतीत करावे हे आपण पुढील प्रवचन पुष्पात म्हणजे 17व्या भागात अध्यात्म यात्रेच्या 17व्या टप्प्यात भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आशीर्वादाने अध्ययन करणार आहोत. आज आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची परत एकदा संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी आणि कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.